आज बनवलं होतं मी दादूसाठी होममेड सेरलॅक. चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. थोडेसे बदाम आणि काजू घेतले होते, 2 वाटी तांदूळ, 1 वाटीनं सर्व डाळी मिक्स घेतले होत्या, तूर, उडीद, मूग आणि मसूर डाळ. छान असे रात्री स्वच्छ धुवून मी फॅनखाली सुकत घातल्या होत्या. सकाळी दोन्ही पण लालसर होईपर्यंत खमंग असे भाजून घेतले. थोडेसे मखाना आणि बदाम काजू पण भाजून घेतले होते. आणि हे बाळाच्या वेट गेनसाठी पण खूप छान आहे. 6 महिने ते 2 वर्षाच्या बाळासाठी आरामशीर आपण देऊ शकतो. हे छान असं एकत्र करून थोडंसं गार होऊ दिलं. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि हळद टाकून एकत्र करून घेतलं आणि मिक्सर जारमध्ये काढून छान असं बारीक करून घेतलं. तुम्ही एकदम लहान बाळासाठी बनवत असाल तर चाळणमधून चाळून पण घेऊ शकता. आणि मस्त मी दादू थोडंसं जाडसर पण खातो म्हणून मी काही चाळून घेतलं नाही. आणि एअरटाईट कंटेनरमध्ये हे 6 महिने तरी आरामशीर राहतं. छान असं मी भरून ठेवून दिलं होतं. चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. 1 ग्लास मी पाणी घेतलं होतं. त्याच्यामध्ये बाळाच्या अकॉर्डिंग तुम्ही 1 किंवा 2 चम्मच ॲड करू शकता. आणि छान असं एकत्र करून होऊ दिलं त्याला. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तुम्ही एक्स्ट्रा भाज्या पण ॲड करू शकता, सूप वगैरे. आणि तूप टाकलं होतं मी, छान असं दादूला भरून घेतलं होतं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. भेटू उद्या. बाय.